भारतातील लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज. दरमहा 3,000 रुपये पेन्शन. सीबीटी बैठकीतून मोठी अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो, आणि तीच मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून पूर्ण माहिती समजून घ्या. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो, नवनवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व निवृत्त बांधवांना सुद्धा पोहोचवायला मदत करा. तर मित्रांनो, देशातील लाखो निवृत्त कर्मचारी आणि EPS 95 पेन्शन धारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे EPF कडून किमान मासिक पेन्शन 1,000 रुपयावरून 3,000 रुपये करण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय न्यासी मंडळाच्या CBTच्या बैठकीत या प्रस्तावावर सहमती झाल्याचे सांगितले जात आहे. पेन्शन वाढीची मोठी तयारी. मित्रांनो, सध्या EPS योजनेअंतर्गत अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना फक्त 1,000 रुपये किमान पेन्शन मिळते. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम अत्यंत अपुरी असल्याची तक्रार अनेक वर्षापासून होत आली. आता ही किमान पेन्शन थेट 3,000 रुपयापर्यंत वाढवण्याबाबत गंभीर चर्चा सुरू असल्याचे समोर आले आहे. CBT बैठकीत काय घडलं पहा मित्रांनो. EPFO मधील सर्वात महत्वाची निर्णय प्रक्रिया करणारी संस्था म्हणजे केंद्रीय न्यासी मंडळ CBT. या मंडळाच्या सलग बैठकीमध्ये पेन्शन वाढीच्या प्रस्तावावर चर्चा झाली असून त्याला तत्वतः सहमती मिळाल्याचे सांगितले जात आहे. कामगार संघटनांनी यासाठी सातत्याने दबाव आणला होता. लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना थेट फायदा. मित्रांनो, जर हा निर्णय अंतिम झाला तर देशभरातील लाखो EPS 95 पेन्शनधारकांना थेट आर्थिक दिलासा मिळू शकतो. विशेषतः खाजगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचारी, लहान कंपन्यांमधून सेवा पूर्ण केलेले कामगार आणि कमी वेतन गटातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे. सध्याच्या महागाईत 1,000 रुपयात महिन्यांचा खर्च भागविणे अशक्य असल्याने असे अनेक संघटनांचे म्हणणे आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. धन्यवाद.